रामराम मंडळी, कशात मजेत का? शनिवारी रात्रीला लाईट होती, पण आमची मोटर चालू नाही झाली. म्हटलं सकाळी जाऊया, रात्री कोण जाऊन बघेल. मग आम्ही काय आधी तर मोटर रिपेअरिंगवाल्याच्या दुकानावर गेलो. त्याला म्हटलं, बाबा तुझं ते मोटरचे चेकिंग करायचं मशीन दे. मग ते मशीन घेतलं आणि आम्ही तसेच धरणावरती गेलो. संजूताई होते, मी होतो, दिलीप बाबा होता आणि चेतन होता. चेतनला काही समजत नव्हतं ते. पण त्याला म्हटलं, तू वायरी लावून बघ, तुला जमलं तर ठीकच आहे. नंतर तोपर्यंत दिलीप बाबा येताच आहे. मग त्याने तिथे टाईमपास केला. ह्या वायरी तिकडच्या तिकडे लावत होता, आलटून पलटून लावत होता. पण ते आम्हाला काही समजत नव्हतं, कारण की त्यातली जे रीडिंग आहे ते आपल्याला काही समजत नाही. मग दिलीप बाबा आले. दिलीप बाबांनी ते रीडिंग पाहिलं आणि रतनला फोन केला. रतन म्हणला की मोटर तुमची जळाली आहे, मोटर घेऊन या. मग काय आम्ही तिघा-चारांनी मोटर कशी तरी माझ्या गाडीवर ठेवली. तिथून मी थेट मोटर घेऊन गेलो वर्कशॉपवरती. वर्कशॉपवर तिथल्या माणसांनी इम्पेरियल तोडून ठेवलं. मग काय इम्पेरियलसाठी शोधाशोध. मग आम्ही जळगावला गेलो. जळगावला बी 10 दुकान पाहिलं, पण तिथेही काही इम्पेरियल भेटलं नाही. मग मोटरवाला म्हटला की त्याला घेऊन या. मग नंतर त्याने ते तुटलेलं इम्पेरियलच वेल्डिंग करून बसवून दिलं आम्हाला. मग ते आम्ही कशी तरी मोटर रिपेअर केली आणि धरणावरती घेऊन आलो. मी ती स्क्रू वगैरे फिटिंग करून घेतली. वायर पंक्चर तर नाही ना चेक करून घेतली आणि नंतर व्हिडिओही बनवला आम्ही सर्वांनी. आणि मग नंतर शेवटी आम्ही मोटर सोडली धरणामध्ये आणि असं संध्याकाळ झाली होती. आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. फायनली 2 दिवसापासून चाललेली आमची धावपळ आज पूर्ण झालेली असं आम्हाला समजून आलंय. कारण की आज आमची मोटर बनवून आम्ही पाण्यातही सोडली आहे. आता बघू उद्या काय नवीन पराक्रम घडतो ते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.